आज शिवसेना पक्षाची जिल्हा कार्यकारिणी चिपळूण शहरामध्ये आयोजित केलेली होती आणि या कार्यकारिणीला शिवसेनेचे विभाग प्रमुखापर्यंतचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते. आणि आजची जिल्हा कार्यकारिणी बघता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष आणि भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवणारा पक्ष म्हणून आजच्या जिल्हा कार्यकारिणीकडे तसं बघितलं तर संख्येनं आपल्याला कळेल. तरी देखील मी आज सगळ्या शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना माननीय शिंदे साहेबांच्या वतीनं आवाहन केलेलं आहे की आम्ही महायुतीनंच लढणार आहोत. महायुतीमध्ये सगळ्या पक्षाच्या जे मित्र पक्ष आहेत त्यांना सन्मानाची तिकीट वाटपामधली भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. आणि शेवटी पक्षवाढी करता स्वबळावरची देखील तयारी ठेवावी अशा पद्धतीने जी काही कार्यकर्त्यांनी मागणी केली होती त्याचं देखील आम्ही समर्थन केलंय. परंतु शिंदे साहेबांचं धोरण हे तालुका पंचायत समितीपासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत स्वबळावर न लढता महायुतीनं सगळ्या निवडणुका लढल्या पाहिजेत असं असल्यामुळं आज आम्ही तशी सगळ्या पदाधिकाऱ्यांची मानसिकता केली. आम्ही एक ऍप तयार केलेला आहे संघटनेच्या वतीनं. आमच्या संघटनेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये या ऍपचा कशा पद्धतीनं उपयोग करायचा याचं मार्गदर्शन देखील आजच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये झालं. आणि मी विश्वास देतो की होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचीच सत्ता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनावर येईल. पंचायत समिती देखील आम्ही जिंकू, नगरपालिका, नगरपंचायती देखील आम्ही जिंकू आणि ज्याला मिनी मंत्रालय म्हटलं जातं ती जिल्हा परिषद देखील आमच्या ताब्यात असेल महायुतीच्या. अशा पद्धतीचेच मार्गदर्शन सगळ्या आमच्या नेते मंडळींनी आज केलेली आहे. सर, कालच्या वर्तमानपत्रांमध्ये आपण देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जावे असं म्हटले. पण मग हे धोरण फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी असणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रात? मी स्पष्ट केलं की तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत आम्ही सगळ्या निवडणुका महायुतीनंच लढणार आहोत. माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आम्हाला स्पष्ट सूचना आणि आदेश आहे की आम्हाला महायुतीनंच सगळ्या निवडणुका लढायच्या आहेत. परंतु शेवटी ही जरतरची बाब आहे. तिन्ही नेते याच्यामध्ये निर्णय घेतील आणि शिंदे साहेब जो शिवसेनेचा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. विरोधकांकडून नेहमी आरोप होता की सरकार आपल्याला पोषक असं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यानंतरच आता निवडणुका जाहीर करण्याच्या तयारीत आहे असं विरोधकांकडून सारखा आरोप होतो. म्हणजे एक तर नक्की म्हणाले ते आम्हाला पोषक वातावरण आहे, बाकी सोडून द्या. म्हणजे त्यांनीच मान्य केलं की स्थानिक स्वराज्य संस्था महायुती जिंकणार आहे. बस मला त्याच्यातच आनंद आहे. सर, चिपळूण मधून दोन नेते थोडेसे नाराज किंवा आपल्यापर्यंत पोहोचतील असा अंदाज आहे. प्रशांत यादव यांना तुम्ही ऑफर देऊन झालेला आहे. भास्कर जाधवांचे अनेक कार्यकर्ते विभागांमधले तुमच्याकडे आले आहेत. या पाठोपाठ भास्कर जाधव देखील आपल्याकडे यावेत अशी काय आपली त्यांच्याशी बोलणी होती का? एकतर मी भास्कर जाधव साहेबांच्या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणजे आता उदाहरणार्थ नेत्राताई आमच्याकडे आल्या, महेश नाटेकर पण इथे आहेत. त्यांनी कुठेही पक्ष सोडताना भास्कर जाधव साहेबांवर टीका केलेली नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये कुठेही भास्करराव जाधव साहेबांचं खच्चीकरण त्यांनी केलेलं नाही किंवा कमीपणा केलेला नाही. त्यांनी उलट असं सांगितलं की ज्या पक्षामध्ये भास्करराव जाधव साहेबांना अपमानास्पद वागणूक दिली जाते त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये जी ताकद आहे त्याचं चीज त्या पक्षामध्ये होत नाही आणि अशा पक्षामध्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची देखील गळचिपी होते. म्हणून सगळ्यात जवळचा पक्ष म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. कुठेही आजही चिपळूणमध्ये येऊन भास्कर जाधव साहेबांवर मी टीका केली म्हणजे मी फार मोठा होणार आहे अशातला भाग नाही. पक्षात जे आलेले आहेत त्यांनी देखील जाधव साहेबांवर टीका केली नाही, मी देखील केली नाही आणि भविष्यात करण्याचा प्रश्नच येत नाही. याच्यातूनच अर्थ काय सांगायचं भास्करवर आपल्याकडे आहेत? नाही पण टीका का करायची? विरोधक आहेत म्हटल्यानंतर टीका केली पाहिजे ही प्रथा पण कधीतरी बंद झाली पाहिजे ना. म्हणजे विरोधक आहे म्हणजे टीका करायची, त्याला शिव्या घालायची, त्याची बदनामी करायची, त्याच्यावर आगपाखड करायची, असंच काय राजकारण होत नाही ना. तो ट्रेंड पडलाय हल्ली रोज सकाळचा की प्रत्येकाला शिवी घालणं, पण तसंच राजकारणातला ट्रेंड असू नये या मताचा मी आहे. राजकारण खिलाडू वृत्तीनं देखील करता येतं हे महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे अनेक वेळा. त्याच्यामुळे उठसूट विरोधकांना शिव्या घालणं याच्यामध्ये काही लोकांना आनंद मिळत असेल, पण त्या पछाडीमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता नाही. ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी आपण त्यांच्याबरोबर संघर्ष करतोच ना सत्तेसाठी, पण तो संघर्ष संपल्यानंतर आपण सगळे एकत्र आहोत अशीच भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे. आज आम्ही योगेश दादांना पण सांगितलं की त्यांच्यावर जो प्रसंग आलेला आहे त्याच्या बाबतीत अख्खी जिल्ह्यातली शिवसेना त्यांच्या सोबत आहे.
त्याच्यामुळे ज्यावेळी संकट येतात त्यावेळी एकामेकाला जर आपण उपयोगी पडलो नाही तर ती कोकणाची संस्कृती नाही. तुम्ही एक बाजू मांडली पण भास्करराव असं म्हणतायत की ही जी लोक गेले ते सत्तेसाठी तुमच्यासोबत गेले. जाधव साहेबांनी काय मांडावं हा त्यांचा वैयक्तिक राजकीय प्रश्न आहे. मी काय मांडावं हा माझा प्रश्न आहे. तर माझी भूमिका मी स्पष्ट मांडलेली आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्याकडनं आलेल्या नेते मंडळींची देखील हीच भूमिका आहे. भाजपचे माजी आमदार विनय नागपूर सातत्याने या निधी वाटपातला जे सांगतात की फक्त रत्नागिरी आणि कसला निधी वाटप? निधी वाटप जास्त प्रमाणात केले. कसलं वाटप? जिल्हा नियोजन समितीचं DPDC असेल मोठ्या प्रमाणात राजापूर आणि रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवून आणि मित्र पक्षाचेच माजी आमदार आहेत ते सातत्याने सोशल माध्यमातून टाकत असतात. प्रसिद्धीच्या मागे सगळे लागलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही, परंतु ते आमदार देखील नाहीत आणि डीपीसीचे मेंबर देखील नाहीत. आणि आता माझ्याकडे जी भाजपाची डीपीसीची नावं आली त्यांच्यात देखील त्यांचं नाव नाही. त्याच्यामुळं आता खरं तर डीपीसीचे एवढे आरोप प्रत्यारोप केल्यानंतर त्यांच्या पक्षानं खरं तर एवढे विद्वान आहेत, डीपीसीच्या सगळ्या तिजोरीचं त्यांना ज्ञान आहे, त्याच्यानंतर ते सगळं बरोबर बायफर्केशन निधीचं करू शकतात म्हणून आज नाव तरी दिलं पाहिजे होतं माझ्याकडे. ते पण त्यांचं नाव नाही. दुसरीच नावं आलेली आहेत माझ्याकडे, आलीत ती 2 दिवसात तुम्हाला कळतील. त्याच्यामुळे ज्या पक्षामध्ये त्यांची भूमिका ग्राह्य आहे की नाही ह्याच्याबद्दल शंका आहे त्यांना मी कशाला उत्तर द्यायचं. त्यांची भूमिका जर रास्त असती तर डीपीसीचे मेंबर म्हणून त्यांचं नाव भाजपकडनं माझ्याकडे आलं असतं. त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलून त्यांना मोठं करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. कृषी मंत्र्यांचं फक्त खातंच बदललं गेलं त्यावरून सुप्रियाताई सुळे आणि सगळ्याच नेत्यांना नाराज झाले. विरोधक कसं खुश राहील? जर विरोधक खुश राहिले आणि घेतलेला निर्णय हा योग्य आहे म्हटला तर विरोधक देखील महायुतीच्या संपर्कात आहे असं होतील ना. त्याच्यामुळे काही लोकांनी आम्हाला विरोध केलाच पाहिजे आणि काही लोक असं विरोध करत करतच त्यांची राजकीय कारकीर्द 25 वर्षाची गेली पाहिजे. शेवटी हा लोकशाहीतला एक प्रकार आहे ना. त्याच्यामुळे आता मला सांगा, माझा विरोधक आहे त्यानं जर माझ्या कौतुकाचं काही बोलला किंवा माझ्या कौतुकाबद्दल त्यानं माझी प्रशंसा केली तर तुम्ही सगळे म्हणणारच ना की आपण उदय सामंतच्या संपर्कात आहे. जसं प्रशांतकडे मी जाऊन आलो, जे प्रॉडक्ट बघायला आलो, तुम्ही सांगितलं की नाही प्रशांत आता पक्षातच प्रवेश करतोय म्हणून. कसं जाईल ते? सर 2 दिवसापूर्वी एक प्रकार असा स्टोरमध्ये घडला की नगरपालिकेने लाईट बिल भरला नाही म्हणून एमएससीबीने नगरपालिकेचं कनेक्शन तोडलं आणि नगरपालिकेच्या जागेमध्ये पोल उभे केलेले आहेत, डीपी उभे केलेले आहेत, त्याचे पैसे मिळाले नाहीत म्हणून नगरपालिकेने त्यांच्या सबस्टेशनला सील केलं. या भानगडीमध्ये 4 तास शहरामध्ये काढून नाही, 4 तास लाईट गेला असेल तर त्याच्यावर नक्की मी स्वतः लक्ष घालेन आणि एकामेकाच्या एजन्सीचं म्हणजे गव्हर्नमेंटच्याच एजन्सीचं लाईट कट करणं आणि ह्याच्यामध्ये काय फार मोठं कसब आहे आणि फार मोठं रॉकेट सायन्स आहे असं मला वाटत नाही. मी दोघांनाही समज देईन आणि अशा पद्धतीची पुनरावृत्ती होऊ नये आणि झाली तर कारवाई पण करेन. सर याच्यामध्ये फक्त नगर विकास खात्याकडून नगरपालिकेला असा कोणत्याही प्रकारचा जीआर आलेला नाही की एमसीबी कडनं पैसे वसूल करू नये. पण एमसीबी नाही, जरी GR असला तरी सुद्धा नगरपालिका ही देखील शासनाचीच आहे आणि महावितरण देखील शासनाचं आहे. नगरपालिकेकडनं जर काही चुका झाल्या असतील आणि महावितरणकडनं काही चुका झाल्या असतील त्यांचा नक्की पालकमंत्री म्हणून जाब मी विचारणार. त्याच्यामध्ये कुठेही शंका तुम्ही मनामध्ये ठेवू नका. प्रशांत नाही. हा प्रशांत कधी नाही, अर्धवट पण ठेवला मी. नाही साहेब, मागच्या 2 आठवड्यापूर्वी तुम्ही प्रशांत यादवांची भेट घेतली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत ते किंवा मग आमदारकी लढवलेले आहेत. त्याचबरोबर आज तुम्ही रमेश कदमांची भेट घेतली. नक्की याच्यातनं काय अर्थ काढावा? अरे म्हणजे मी कोणाला भेटायचंच नाही. आज रमेश कदम साहेबांना फोन लावला होता. त्यांच्याकडे आंबे नसताना, कैऱ्या नसताना पण चांगला मिळतं. कोणाला माहितीये का तुम्हाला? त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी प्रॉडक्ट नसताना मिळतात. नाही, सांगतो ना तुम्हाला. त्याच्यामुळे मी स्वतःहून त्यांना फोन केला. मी त्यांना हे विचारलं की मला पन्ह प्यायला यायचंय आंब्याचं, कैरीचं, येऊ का? त्याने माझं स्वागत केलं. आम्ही गप्पा मारल्या. ह्याच्यातनं अर्थ तुम्ही काय लावायचो तुम्ही लावा, आता मी काय लावू? सर मगाशी मी विचारलं तसं मला डायरेक्ट उत्तर नाही मिळालं. जसं तुम्ही प्रशांत जाधवांना ओपन ऑफर दिली होती तशी भास्कर जाधव यांना दिली आहे का? त्याला जोडूनच एक प्रश्न तुम्ही मगाशी मांडला की भास्कररावांचे जे सहकारी आले त्यांनी त्यांच्यावर टीका नाही केली. तुम्ही आज चुकवण्यात आलात. प्रवेशावेळी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही टीका नाही केली. याचा अर्थ काय सांगताय?
अरे पण टीका का केली पाहिजे? भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर असं काही लिखित आहे का? अग्रीमेंट केलं आम्ही आपण जेव्हा एखाद्या किंवा आम्ही निवडणूक आयोगाला लिहून दिलंय आम्ही गुहागर मतदारसंघात गेल्यावर भास्करराव जाधव यांची बदनामी करणार, त्यांच्यावर टीका करणार, असं काय राजकारणामध्ये बंधन नसतं. जनरली लोकांचं समज जेव्हा आपण पक्षप्रवेश जेव्हा काहीतरी नाराजी असते ना, पूर्वक बोलणं होतं याचा अजिबात नाही. मला तर असं वाटतं की आपला जिल्हा त्याच्यामध्ये अपवादात्मक ठेवू. आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राजकारण विरोधक असले तरी करतो. हा मेसेज कधीतरी महाराष्ट्रामध्ये गेला तर काय फरक पडतो? नाही, याचा तो दुसरा अर्थ, चर्चा अशी आहे की तुम्ही कुठेतरी त्यांना मार्ग मोकळा ठेवताय, अशी चर्चा होते की तुम्ही इतिहासात जाऊन बघा, अनेक विरोधकांनी या जिल्ह्यामध्ये माझ्यावर टीका केल्या, पण मी माझ्या स्वभावाप्रमाणे त्याला कधीही प्रत्युत्तर दिलेलं नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की गेल्यानंतर प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये टीका केलीच पाहिजे. आणि असं नसतं की टीका केल्यानंतर माझं व्यक्तिमत्व मोठं होणार आहे, टीका केल्यानंतर अजून मला महाराष्ट्र ओळखायला लागणार आहे, अशातलं काही नसतं. आणि कशासाठी टीका करायची हा माझा प्रश्न आहे. जर संयमानं सगळ्या गोष्टी होऊ शकतात, विरोधक म्हणून निवडणुकीपुरते आपण जर मर्यादित ठेवले, जर आपण एकत्र काम केलं तर आपल्या जिल्ह्याचा विकास होणार आहे. त्याच्यामुळे विरोधक म्हटल्यानंतर तुमची पण कमालच आहे की त्याच्यावर टीकाच केली पाहिजे, असं कसं तुम्ही मानू शकता? प्रशांत यादवांकडे भाषेचे प्रोडक्ट तुम्ही कसे आहेत ते बघितले का? रमेश रावांकडे पण नाही नाही, मी ऐका, भास्कररावांकडे असं कुठलं प्रोडक्ट आहे सांगतो, का? जाणार का बघायला? याचं वेळेकडे तुम्हाला उत्तर देतो मी. एक मिनिट थांबा. मी वाशिष्ठीचं प्रॉडक्ट पण कसं आहे ते बघायला गेलो आणि प्रशांत हे राजकीय प्रॉडक्ट कसं आहे ते देखील बघायला गेलो. ते काय मी जाहीरपणानं सांगितलं, मी तुमच्या समोर त्यांना सांगितलं. शेती चांगली करतात, शेती चांगली करतात, काय चांगलं लागतं, काय जाणार आपलं? आता लावणी पण झालेली आहे, नांगरणी पण झालेली आहे. आता अजून 7-8 महिन्याची गॅप आहे पुढचा सीझन यायला, 1 वर्षाची, तेव्हा नांगरणी करायला जातो मी त्यांच्याबरोबर आणि लावणी करायला. साहेब चिपळूणवरून कराडला जाण्याचा जो मार्ग आहे त्याची अवस्था कशी झाली आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्याच बरोबर देवरुख मार्गे रस्ता सुरू झालेला आहे रत्नागिरी कोल्हापूरला जायला, त्याची देखील अवस्था वाईट आहे. मग तिकडच्या भागातून आपल्याकडे एवढे व्यवसाय मला याबाबत तुम्हाला पत्रकारांना एक विनंती करायची आहे, एक मित्र म्हणून. तुम्ही पण काही कोकणाच्या हिताच्या बाबतीमध्ये पुढे आलं पाहिजे. मी मागच्या वेळी याच चिपळूणमध्ये सांगितलं की 354 किलोमीटर पैकी 21 किलोमीटर रस्ता फक्त शिल्लक आहे. 21 किलोमीटर पैकी 4.5 किलोमीटर 2 लेन शिल्लक आहे. परंतु हा 21 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो त्रासदायी आहे, मला पण माहिती आहे ना. पण पुढच्या वर्षी हे सगळं काम संपवून आपला जो चाकरमानी आहे तो अतिशय सुखानं 3.5 तासात 4 तासामध्ये रत्नागिरीला येईल, पुढे 2 तासानं सिंधुदुर्गला आहे. तर आमची भूमिका कधीतरी आपण मांडावी, कारण शेवटी काय कॉन्ट्रॅक्टरमुळे ही कामं थांबलेली होती. तसं आता रवी इन्फ्रा नावाचं ते माझ्या माहितीवर रवी इन्फ्रा आहे ना, जे रत्नागिरीपासून कोल्हापूरपर्यंत काम करतोय, तो इतकं फास्ट काम करतोय, एका वर्षात त्यानं 75%. आता आपल्याकडे रेनफॉल जास्त आहे, ज्या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे किंवा अर्धवट काम आहे तिथं चिखल होतो, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. तर त्याच्यामध्ये आम्ही चुकत असो तर आम्हाला झोडा, आमचं काहीच म्हणणं नाही. पण या कोकणाच्या विकासासाठी जे काही टप्पे गडकरी साहेबांनी मंजूर केलेत, महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेत, ही कामं सुरू असताना कुठेतरी थोडा त्रास होणार आहे, तो देखील होणे ही आमची भूमिका आहे. पण पुढच्या वर्षी गणपतीमध्ये नक्की आपला चाकरमानी अतिशय सुखानं आपल्या रत्नागिरीमध्ये येऊ शकतो, अशी सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे. साहेब, हे चौकटी करण्याचं झालं. पण आता नागोठणे असेल, कोलाड असेल किंवा अन्य ठिकाणचे स्पॉट आहेत, खड्ड्यांचे स्पॉट आहेत, मोठ्या प्रमाणात नागोठणे तर तुमच्याच त्या विधिमंडळाचे संदर्भात आपण कल्पितच्या पूर्वी काय करतात? स्टेटमेंट आल्यानंतर आमदार शेखर निकम असं म्हणाले की ते समाधानी नाही तुमच्या स्टेटमेंटवर. कसली ते समाधान? म्हणतात की संपूर्ण महामार्गच हा पूर्णपणे ब्लॅक स्पॉट आहे आणि त्याचं काम व्यवस्थित झालेलं. ते कुठच्या मार्गे जातात मला माहित नाही. आता आपण मुंबईला याच मार्गाने जातो ना. आपण जर चिपळूण धरलं, चिपळूण पासून महाडला तुम्ही किती वेळात पोहोचता सांगा मला. मी त्यांचं म्हणणं खोडत नाही. आता ते जर म्हणाले असेल ते खरं की खोटं तुम्हीच बघा ना. चिपळूण पासून महाडला कशेडीचा बोगदा सुरू झाल्यापासून मी तर 1.25 तासात जातो, बरोबर आहे की नाही. प्रश्न कुठं उरलाय? आरवली पासून आमच्या पुढे जे खरं दुखणं आहे ते आरवली पासून पुढे आहे. त्याच्यामुळे इकडचा रस्ता सगळा पनवेल पर्यंत सगळा चांगला झालेला आहे. बरं सांगतो, माणगाव का थांबलाय? बायपास साठी थांबलाय. कोलाड का थांबला होता? कोर्ट मॅटर साठी थांबला होता. हे पण थोडं आपण सगळ्यांनी त्यांच्या प्रशासनाकडनं माहिती घेतली पाहिजे. आजही खड्डे भरतात, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. आजही खड्डे भरताय. खड्डे भरल्यानंतर पावसात ते टिकले पाहिजेत आणि तशी यंत्रणा अजून प्रगत कुठे झालेली नाही. त्याच्यामुळे हे थोडं
आता मी हे समजून घ्यावं असं सांगणं योग्य नाही. तुम्ही म्हणाल मग तुम्ही लोकप्रतिनिधी कशाला, ते बरोबर आहे, पण ते ठीक आहे. पुढच्या वर्षी हे दुःख आपलं असणार नाही. पण हे पण तुम्ही सांगा ना की वाशिष्ठीमध्ये 2 वर्ष 3 वर्ष आपण जो गाळ काढतोय त्याचा परिणाम चांगला झाला की नाही, म्हणजे आम्ही काम करतो की नाही, सरकार आमचं काम करतं की नाही, तुम्ही काम करा. मग ते तर दाखवा ना त्याच्यावर. साहेब पंकजा मुंडेंचं भाषण झालं, प्रदूषण करणारे उद्योग मंडळ वगैरे आलेले आहेत, त्याची सामूहिक जबाबदारी सगळ्यांनी सावधान केल्या पाहिजे. आणि काही नद्या आहेत त्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गटार असं म्हणताय, प्रदूषित कंपन्या म्हणतात. आपण आपल्या जिल्ह्यातला विचार करू पहिला. जगबुडीचा गाळ आपण काढला की नाही काढला मला सांगा. वाशिष्ठी नदीचा काढला, बाव नदीचा आम्ही काढतोय, संगमेश्वरचा गाळ आम्ही काढला, म्हणजे शास्त्री मागजन मधला गाळ काढला, रत्नागिरी. आपण आधी पहिली गोष्ट, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही असं प्रदूषण होणाऱ्या नद्यांमध्ये पाणी गेलेलं नाही. दुसरं माहितीसाठी सांगतो की सगळ्यात मोठं प्रदूषणाचा जो भाग होता तो पंचगंगा होता आणि पवना इंद्रायणी नदी होती. तर पवना इंद्रायणी नदीचा प्रस्ताव देखील शुद्धीकरणाचा हा केंद्र शासनाकडे गेलाय. MIDC कडनं जवळजवळ 1200 कोटीचा प्रकल्प आपण तिथे करतोय आणि पंचगंगेच्या शुद्धीकरणाचा 650 कोटीचा प्रकल्प ऑलरेडी मंजूर झालाय, तो MIDC ने केलाय. त्याच्यामुळे या सगळ्या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी जवळजवळ 3500 कोटी रुपये MIDC, महाराष्ट्र शासन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट खर्च करतंय. अजून तुला काय आम्हाला वाटतं तुम्ही उत्तर द्या. कसलं? वेळ द्या. पण तुम्हाला वेळ जास्त गेलेला नकोय. इलेक्शनच्या आधी झालं असतं तर इकडे आणायची. ओके.